नमस्कार. आज मी तुम्हाला हेल्दी असा ज्वारीच्या पिठाचा डोसा करून दाखवणार आहे. तर पुढे आता साहित्य बघा मी दाखवते. त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये मी आता ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. ते 1 कप ह्या कपानं भरून घेते. 240 ml चा कप आहे हा. 1 कप मी घेणार आहे. त्यामध्ये आता मी थोडंसं 1 टीस्पून एवढं मीठ टाकून घेते. चवीप्रमाणे टाकायचं आपल्या. 1 टीस्पून होईल एवढं टाकून घेते मी. मोठा स्पून आहे हा. त्यामध्ये आता मी काही भाज्या घालणार आहे. 1 कांदा चिरलेला, मिरच्या 1-3 चिरलेल्या, पालक 1 पाववाटी चिरलेला, कोथिंबीर 1-2 टेबलस्पून आणि गाजर किसलेले 1-2 टेबलस्पून. अशा सगळ्या भाज्या मी ह्या पिठामध्ये घालून घेतलेल्या आहेत. त्याच कपाने आता मी ह्यामध्ये पाणी 1 कप घातलं आणि अजून घालणार आहे मी. आधी मिक्स करून घेते. ते कितपत पातळ पाहिजे ते दाखवते तुम्हाला पुढे. चांगलं मिक्स करून गुठळ्या मोडून घ्यायच्या. अजून 1 कप घेते मी. 1 कप पिठाला जवळजवळ मला हे 2 कप पाणी लागलेलं आहे. थोडं पातळ करावं लागतं हे. जाड नाही, एकदम पातळ करायचं थोडं. तुम्हाला जास्त पण लागू शकतं, कमी पण लागू शकतं. पिठावर असतं ते. ताजं पीठ, शिळं पीठ असं असलं तर अशावर असतं ते. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं झालं पाहिजे ते. झालेलं आहे आता. याला 10 मिनटासाठी मी बाजूला ठेवून देते. ह्यात आता बाकी काहीही घालणार नाही मी. दही, नो सोडा असलं काहीच घालणार नाही. कारण हे ह्याच्यासारखं करणार आहे मी, घावण्यासारखं पातळ घालून. आता मी 1 अर्धी वाटी खोबरं घेतले सुकं, 10-12 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि 1-2 टेबलस्पून होईल एवढी भाजकी डाळ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते मी. आणि यामध्ये थोडं पाणी घालून मी वाटून घेते. याची चटणी बनवणार मी. अगदी थोड्या प्रमाणातच मी दाखवली आहे, थोडीच करणार आहे मी. हे बघा, हे वाटून ठेवलेलं आहे. आता काढून ठेवते मी बाजूला हे. तर हे पीठ भिजलेलं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. बघू शकता कसं आहे. यात दुसरं काही नाही, निव्वळ ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीच्या पिठाला चिकटपणा जास्त नसतो आणि त्यात आम्ही भाज्या घातलेल्या आहेत. तर चटणीला तडका करून घेते. 1-2 टीस्पून होईल एवढं तेल घातलं मी. त्यात 1 पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालून घेते मी. थोडासा कढीपत्ता घालून घेते. कढीपत्ता चांगला तडतडला की मग ओतून घेते मी ह्यात चटणीमध्ये तडका. आणि त्यामध्ये थोडं मीठ घालते मी चवीप्रमाणे. आणि आता बाजूला ठेवून देते मी. तर गॅसवर तवा ठेवलेला आहे मी. थोडं तेल लावून घेते त्याला. मी असा नेरलेपचा तवा ठेवलेला आहे. तुमच्याकडे भिडाचा किंवा कास्ट आयरनचा तवा असेल तर त्यात खूपच छान होतात. क्रिस्पी होतात त्यात ह्याच्यापेक्षा जास्त, ह्या तव्यापेक्षा. तर त्याच्या कडा सुटू द्यायच्या सगळीकडून. कारण गॅसचा जाळ मध्येच लागतो, मग कडण लागत नाही. थोडं फिरवून घ्यावं लागतं तवा. हे बघा, हे झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. त्यात सगळ्या भाज्या असल्यामुळं
तो असा दिसतो. अजून एक काढून दाखवते तुम्हाला. डोसा घालताना गॅस मोठा ठेवायचा, नंतर थोडासा बारीक करून जास्त वेळ डोसा भाजून घ्यायचा. हे जसं आपण घावणे करतो त्या पद्धतीनं मी करत आहे. खूप हेल्दी, वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा डोसा छान आहे. त्यात सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेला आहे. अशा पद्धतीनं मी बाकीचे करून घेते. त्याबरोबर ही